कॉलेज, स्कूल किंवा कोचिंग प्रत्येकाला दिवाळीच्या 8 ते 10 दिवस सुट्ट्या मिळतातच. तर ह्या 10 दिवसाचा प्रॉपर स्टडी प्लॅन जर तुम्ही केलात तर नक्कीच तुमच्या बोर्ड किंवा CET एक्झामला याचा फायदा होऊ शकतो. आणि या सुट्ट्यांमध्ये तुम्ही कॉलेजेसचं काही लिखाणकाम असेल किंवा प्रॅक्टिकल बुक्स कंप्लीट करणं असेल तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही कव्हर करू शकता. तर दिवाळीच्या सुट्ट्या तुम्ही अजिबात वाया न घालवता प्रॉपर असा स्टडी प्लॅन करा की प्रत्येक सब्जेक्टचे 4 ते 5 टॉपिक्स तुमचे त्या सुट्ट्यांमध्ये कव्हर व्हायलाच पाहिजे. म्हणजे तुमचा 40 to 60% सिलेबस हा कंप्लीट प्रिपरेशन रिव्हिजन व्हायलाच पाहिजे. तर दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अभ्यासाचा नेमका प्लॅन कसा करायचा तर कमीत कमी तुम्ही दिवसामध्ये 10 तास तरी प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे. 10 तास तुम्ही अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर 6 तास तुम्ही झोप घेतलीत, त्यानंतर 2 तास तुम्ही वेळ देऊ शकता डेली रुटीनसाठी. आणि एवढं करून पण तुमचे 6 तास अजून बाकी आहेत. त्या 6 तासामध्ये तुम्ही फॅमिलीसाठी वेळ देऊ शकता, तुम्ही दिवाळी सेलिब्रेट करू शकता आणि स्वतः एन्जॉय करू शकता. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे, पण रोज कमीत कमी 10 तास तरी तुम्ही अभ्यासाला वेळ द्या आणि 10 तास प्रिपरेशन करा. आणि पहा तुम्हाला पुढचं जे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये जे प्रेशर येणार आहे ते खूप कमी होईल आणि तुमचा लोड अभ्यासाचा खूप कमी होऊ शकतो. तर रोज तुम्ही दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कमीत कमी 10 तास हे अभ्यास केलाच पाहिजे. तर तुम्हाला त्याचा फायदा खूप होणार आहे पुढे. दिवाळीच्या सुट्ट्या अजिबात वाया घालू नका. हा टाईम खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या बोर्ड एक्झाम आणि CETसाठी.